करायचे, जे काही आमच्या वहिनीवर, माऊलीवर, ताईवर आहेत ते आरोप करायचे आणि तुम्ही वकिली करायची. मला बघायचे कशी वकिली करताय. पहिला आरोप, सासूबाई स्वभावाने चांगली आहे, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहते. फक्त एक तक्रार म्हणजे जेवत नाही बरोबर, खात नाही. आरोप मान्य आहे तुम्हाला? हो, आरोप मान्य आहे, पण त्याच्यासाठी आठवड्यातनं 2 वेळा कोबीची भाजी बनवली तर कोणच जेवणार नाही. कोबी हा राष्ट्रीय भाजी नाही आहे, ती बदला किचनमधून, नवीन नवीन भाज्या घ्या, ती जेवेल. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला किती वर्ष झाली? नाही वर्ष किती? 1.5 महिना. हा, जन्मापासून आयुष्यभर डब्यात कोबीची भाजी आली तरी कधी चुकीची वाटली नाही. 1.5 महिन्यात कोबीची भाजी तुम्हाला खुपायला लागली. माऊली 1.5 महिन्यात बघताय ना. सासरे तक्रार अशी आहे की आम्ही, पंकज आणि मी, आम्ही एका विचाराचे आहोत. घरामध्ये आता या दोघीजणी होत्या, त्यांचा ग्रुप वाढला, तीसुद्धा यांचे देवदिवस वगैरे अशा प्रकारच्या याच्यामध्ये आहे. आम्ही थोडे दोघेजण नास्तिक आहोत, तेव्हा तो ग्रुप लेडीज लोकांचा वाढला, त्याच्यामध्ये एक भर पडली आहे समजलं. आता तिनं आमचा थोडासा विचार करायचा, आणखीन आमच्या विचारापर्यंत थोडं चालायचं. काय हो? करणार. आता तिला पुस्तकं वाचायला दिली आहेत, ती जरा वाचेल तर मला एक कमी करेल. उपवास कमी केलेच आहेत अगोदर, हळूहळू कमी करेल ती सगळं. सोमवारी शंकराचा, मंगळवारी गणपतीचा, बुधवारी असे सगळे 8 दिवस उपवास की काय? नाही, स्पेसिफिक उपवास असतात. बरं, मग काही हरकत नाही. स्वभावाने जरा हट्टीच आहे, राग लगेच येतो तिला. आई का? म्हणूनच एवढं बोलले, हो की नाही? काय हो, मान्य आहे तुम्हाला या हट्टी आहेत? हट्टी आहे थोडी, पण हट्ट काही चुकीचा करत नाही. चुकीच्या गोष्टींचा हट्ट तुम्ही लोकांनी धरला, मग तिला हट्ट धरलाच पाहिजे. कळलं? 1.5 महिना झालाय. जेवत बरोबर नाही, व्यवस्थित जेवण बरोबर करत नाही. म्हणजे जेवायच्या बाबतीत ना खूप आळसपणा करते. खायला व्यवस्थित नको, पटापट असं, म्हणजे घरातलं जेवत नाही, बाहेरचं खायला पाहिजे. काय हो? तुम्ही पण कोबीची भाजी बदला, फरक पडेल. ह्या कोबीच्या भाजीमध्ये काय आहे ना, म्हणजे मी दुधीचा धसका घेतला होता, एवढा ऐकल्यावर मी आता कोबीचाही धसका घेईन. माझी तक्रार अशी आहे की तो कुठल्या ना कुठल्या अशा प्रतिष्ठानातून वगैरे समाजसेवा असे करत असतो, त्याच्यामुळे त्याला लेट होतो यायला. पण ही तो येऊपर्यंत बिलकुल झोपत नाही आणि सकाळी परत 5 वाजता उठते, त्याच्यामुळे तिलाच त्याचा त्रास होतो. तर तिने ते जरा सवय लावायला हवी. कसं आहे, ह्या गोष्टींमधनं तर नवरा बायकोचं प्रेम वाटतं. जर ह्याच गोष्टी नाही झाल्या, बायको जर घरी येऊन झोपलेली आहे, तुम्ही घरी येऊन करायचं काय? बायकोने वाटतं बघायला पाहिजे. तुम्ही जागे राहा, म्हणजे वाट बघायला पाहिजे. अरे हो, आम्ही काहीच नाही बोललो. अजून कोण बोलणार आहे? दादाबद्दल बोलीन मी. बोला. म्हणजे ॲट द टाइम इफ यू आर सिरियस टॉपिक चाललाय, तर तेव्हा त्याचं काहीतरी नॉटी विचार चालू असतं. म्हणजे त्याच्यात एखादा जोक, तो तुम्ही सिरियस असाल तेव्हा तो नसेलच, दाखवेल पण तो नसेल. अच्छा. हे एकच तक्रार आहे. आता सुद्धा आम्ही ऐकलं ना त्याचा नॉटी विचार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.